नमस्कार मित्रांनो, सोलापूरकर उद्या येतोय बकासूर तुमच्या जिल्ह्यामध्ये तांडव करण्यासाठी. सगळ्या महाराष्ट्राचा लाडका उद्या येतोय त्यांच्या भूमीमध्ये, सोलापूरच्या तालुका माळशिरस. आणि ते गाव कुठलं आहे काय कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. मोठं मैदान आहे उद्या, 2 लाखाचं मैदान आहे. सगळे महाराष्ट्रातील टॉपचे बैल जे आहेत ते पाळण्यासाठी त्या ठिकाणी येतील. मथुर कोणी म्हणतं येणार आहे, कोणी म्हणतं नाही येणार. अपडेट काय असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. बकासूर उद्या खरंच खूप दिवसांनी त्या ठिकाणी पळतो आहे. संबंध महाराष्ट्राचा लाडका बैल, ज्या बैलाने संबंध महाराष्ट्र गाजवला आहे, पळून गाजवला आहे आणि गाजवतो आहे सुद्धा. आणि तो आणि घोटचा सर्जा उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहेत. दाट शक्यता आहे. कोणी सांगते चिक्यासुद्धा आहे बकासूरचा पैरा, परंतु नाही, घोटचा सर्जाचा आहे, फिक्सच पैरा आहे. आणि उद्या बकासूर कशा पद्धतीनं पळतो आहे, घोटचा सर्जा कशा पद्धतीनं पळतो आहे, दोन्हीही पब्लिकनं पाळणारी नंदी आहेत. मुंबईमध्ये ही जोडी पाळणार होती, परंतु अंधार पडल्यामुळे पाळलेली नाही आहे. आणि जर पाळली असती तर 100% काहीतरी दिसलं असतं कमाल करताना जोडी ही. परंतु भुंगाला रोखणे एवढी सोपी गोष्ट नाही आहे मुंबईमध्ये तरी. परंतु ही जोडी रोखली असते का कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि बघूयात उद्याचं मैदान होतं आहे 3 फेऱ्याचं मैदान. त्या मैदानामध्ये सगळ्यांचाच कस उद्या पाणायला लागेल. महाराष्ट्रातील सगळे टॉपचे नंदी उद्या पळताना दिसतील आपल्याला. आणि बकासूर आणि घोटचा सर्जा आज संध्याकाळी लाईव्ह लॉट होतील आणि त्या लाईव्ह लॉटमध्ये समजेल की कोणता बैल कोणत्या गटामध्ये पळताना दिसेल. सगळ्या महाराष्ट्राची उत्सुकता पाणायला लागलेली आहे. आणि बकासूरचा खास करून बकासूरकडे लक्ष लागले सगळ्यांचं की बकासूर कशा पद्धतीनं त्याचं नियोजन तर घोटच्या सर्जासोबतच आहे, फिक्सच आहे असं मला तर वाटतंय. आणि काय बदल झाला तर काय सांगू शकत नाही, परंतु चर्चा सगळीकडे तीच चालली. ही जोडी मुंबईमध्ये पाळणार होती परंतु पळायला नाही, परंतु 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये पळताना दिसेल आपल्याला. काय जोडे उद्या फक्त लखनचाच खतरा आहे, लखनचाच खतरा आहे फक्त. कारण की लखन सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. हा लखन कोणीही त्याच्यासोबत पैरा असू द्या, कितीही टॉपची गाडी असू द्या, मग त्या गाडीला लखनच रोखतो आणि लखनच रोखावं लागतं आहे. आणि लखनसुद्धा उद्या टॉपच्याच पैऱ्यात आहे. आता लखन कोणासोबत आहे हे पैरे संध्याकाळी येतील. व्हिडिओ दोन्हीतल्या एका चॅनलवरती पडतील आपल्याला व्हिडिओ. किरण शिवतळे ब्लॉग्स किंवा किरण शिवतळे ब्लॉग्स या दोघांपैकी 2 चॅनल आहेत माझे. त्या दोन्हीपैकी एका ठिकाणी पैरे येतील. एक 10 ते 12 पैरे आहेत उद्याच्या मैदानाचे, टॉपचे पैरे आहेत. आणि बघूया उद्या बकासूर आणि घोटच्या सर्जाला रोखणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे, कारण की संबंध महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे. आणि बघूया कशा पद्धतीनं ही जोडी पळते. सगळ्या महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे आणि खूप चांगली कामगिरीसुद्धा केली या जोडीनं. अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी आहे. आता कोणी म्हणते चिक्यासुद्धा आहे, चिक्याचा पैरा वेगळा आहे असं सांगण्यात येतं आहे. तोसुद्धा पैरा संध्याकाळी सांगेन मी 6-7च्या दरम्यान. मी आता मैदानामध्ये जाणार आहे, रामोशीवाडीच्या मैदानामध्ये. आणि त्या ठिकाणी बघूया कशा मुलाखती होत्यात. टफ मैदान आहे उद्या, टफ. आणि एलियन येतो आहे का नाही काय माहीत नाही, परंतु एलियनचा खरंच आपण खूप मोठा फॅन झालो आहे. त्या एलियन डोळ्याचंच पारणंच फेडलं आपल्या. काय पळाला एलियन, खरंच असा नंदी पळाला पाहिजे, जीवाचं रान करून पळायला पाहिजे. जसा भुंगा पळतो मुंबईमध्ये मालकासाठी, घोटचा सर्जा पळतो, मेहरबान पळतो, बाकीचे सगळे नंदी पळतात. परंतु त्या एलियननं काल त्या दिवशी बिंदोडमध्ये एक डोळ्याचं पारणं फिटलं. असो, त्याला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि बकासूर आणि घोटच्या सर्जाला कोण रोकेल उद्या. ही जोडी उद्या पळणार आहे, उद्या जोडी पळणार आहे. हे जर नियोजन कॅन्सल झालं तर होईल, परंतु मला तर खात्री आहे की ही जोडी पळेल. बघूया पुन्हा एकदा 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये घोटचा सर्जा आणि बकासूर सज्ज. सगळ्या महाराष्ट्राचे लाडके ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्रगड या गावचे बबलू चाचा, एक अप्रतिम ड्रायव्हर या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील, शांत स्वभावाचे आणि खूप संयमीसुद्धा आहेत. त्रिकूट उद्या पळतंय, त्रिकूट आहे उद्या, धमाका होणार उद्या. उद्या धमाका आहे बकासूरचा. धन्यवाद.